दीपाली, तुझं खरंच गेम कळत नाही. नक्की तू काय खेळते आणि काय करते? म्हणजे आधी मला खरंच तुझा गेम आवडायचा. तू म्हणजे असं वाटायचं, की या एजला तू किती छान टास्क खेळते. तुझा वावर घरामध्ये भरपूर आहे. सगळ्यांशी तू इंटरॅक्शन करते. नंतर म्हणजे कोणी काही तुझ्याशी बोलू दे. म्हणजे जसं रुचिता आलं होते, तरी तू त्यांना रडायला लागले की सांत्वन करायला जायची. तिच्याकडे जाते. अनुश्री पण तुला काय काय वर्ड्स वापरते ना. पण असं हे सगळं तुझं बॅक बिचिंग का तू करायला लागलीस कळत नाही. म्हणजे आज तू जे दाखवलं, तू आरबी बरोबर किती ते तन्वीबद्दल बॅक बिचिंग करत होतीस. तर नाही आवडलं ते. तुझं काय चाललंय दीपाली? तुझं काय गेम आहे? आधी सगळेजण म्हणताय तुझा गेम आहे तो ग्रुपमुळे. मग तुला नाही प्लॅनिंग प्लॉटिंग काही करता येत नाही, काही नाही. ग्रुपमध्ये जसं सांगितलं तसं सगळेजण ब्लेमच करत होते, की अनुश्री नेहमी बोलायची की आरबी आणि तन्वी जे ठरवतात हेच ती करते आणि त्यांचं ती फॉलो करते आणि सगळं करते. तर तेही मान्य आहे. तर मला नेहमी असंच वाटत होतं की नाही, कुठेतरी गेम खेळते, चांगला गेम खेळते. टास्कमध्ये पण हिचा वावर चांगला असतो, चांगले टास्क येते. आज टास्कमध्ये पण दिसून आलं की तू तन्वीला नाही सपोर्ट केला बरोबर. ते कळलं नाही. तन्वीने तुला समर्थक म्हणून निवडलं, पण सागर जसा खेळत होता तसं तू बिलकुल ते खेळली नाहीयेस. तू असं गिव्हअप केल्यासारखं किंवा काय, तुला खेळायचं नाही वरच्यावर तू खेळलीयस ना. तर तिथे पण तू आज चुकलीस. आणि तू आरवी बरोबर किती बोलत होतीस ते तन्वीबद्दल. आधी स्वतः म्हणायचं मी काटा फॉर्म केला, काटा फॉर्म केला, आणि नंतर मग त्याच्याबद्दल एवढी बोलतेस की तन्वीच्या मागे एवढी बोलते की नाही, तिने प्रभूचं जे होतं डील करायला पाहिजे. तर तो तिचा लुकआउट होता ना डील करणं. तिला माहिती समोर विशाल आहे, तो असाही पाडणार आहे, तसाही पाडणार आहे, असंही बोलणार आहे, तसंही बोलणार, आणि तो तिचा लुकआउट होता ना. तर तिथे सगळ्यांना असं वाटत होतं की तिने प्रभूसाठी बोलायला पाहिजे. तर तिचं असं म्हणतं प्रभूसाठी प्रभूने बोलावं. तर तेही काढत होते. तर आरबीचं पटत होतं किंवा पटत आहे की बाबा ते विशाल बरोबर जे प्रकरण झालं, त्याचं पण भांडण झालं, आणि त्याच्यामध्ये मी विशालला दुसरा सांगितलं की नाही, मी तुला नॉमिनेट नाही करणार, कारण मी तुला बघते स्ट्रॉंग प्लेअर म्हणून. तर तिथे आरबीला राग आला. पण तुझं काय आहे? तर तू एवढे आज बॅक बिचिंग करत होती आणि वगैरे. म्हणजे तू जेव्हा बाहेर, मोस्ट ऑफ कंटेस्टंट बाहेर येऊन तुझ्याविषयी बोलतात, ही काडीपेटी आहे, माचीस आहे, तर मला नेहमी असं वाटायचं नाही रे, ही काडीपेटी आणि माचीस नाहीये, ही नाही काढायला हवत. पण आज बघितलं, तू अक्षरशः म्हणजे जे दोघांमध्ये झालंय आरबीच्या आणि तन्वीच्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तू म्हणजे माचीसच लावत होतीस. तू पूर्ण पेटवायची कामं करत होतीस. तर तू अशी का वागते आणि अशी का करते दीपाली कळत नाही. आणि आज तू गेमही ना, स्वतःचा गेम चांगला केला, आणि तन्वीने तुला समर्थक म्हणून घेतलं तेव्हाही चांगला नाही केला. आणि जशी मग रेवा जिंकली तेव्हा हा काटा जिंकला, काटा जिंकला, काटा जिंकला, हे सगळं तुझं चाललेलं. म्हणजे जेव्हा कालचा टाइम होता तेव्हा आरबी बोलत होता की बाबा नाव घ्यायचं होतं, तेव्हा आरबी तुझंच नाव घेतं, कारण आरबीची प्रायोरिटी ठीक आहे, ते ठीक आहे. तन्वीने तेही मान्य केलंय की तू त्याची प्रायोरिटी. पण जेव्हा तुझ्या नावावर ते लोक सगळे ऍग्री करत नव्हते, तर मग तू दोघींची नाव मोठेपणा दाखवायचा होता ना, की या दोघींचं तुम्ही नाव आहे, रेवाचं नाव घ्या किंवा तन्वीचं नाव घ्या. तन्वीचं नाव आलं असतं तर तिथे मग विशाल काय झालं असतं, विशाल पण होच बोलावं लागलं असतं ना, कारण तन्वी स्ट्रॉंग आहे. पण तिथेही तू काय केली नाही, तू तुझं काही मोठेपणा दाखवलं नाही. तर मग खरंच तू मग काड्या लावायची कामं करते ना प्रत्येक. आणि नंतर तू मध्ये एकदा पण बोलताना असं लागलं, तर जेव्हा बोलले की ही जाते रुचिताशी डील करते ना, तर मग तन्वी बोलत होती तेव्हा आरबी तिला सांगत होता की तू का जातेस त्यांच्याशी डील वगैरे करते. ते नाही, मी डील करायला नाही जात, उलट मी रुचिताला सांगायला जाते तू विशाल बरोबर राहू नकोस अँड ऑल, मी तोडायला जाते. सो हेही तू करत होतीस. त्यामुळे मग बाहेर जेवढे जण सगळेजण येतात ते सगळे तेच म्हणताय ती काडीपेटी आहे. म्हणजे सगळ्यांना ती तू असं का गेम खेळते? तुझा इंडिव्हिज्युअल गेम खेळ ना. तू काय आहे ते पर्सनॅलिटी दाखव ना. इन्स्टेड ऑफ लोकांना त्यांच्या मनामध्ये भरवण्यापेक्षा किंवा मागे जाऊन बॅक बिचिंग करण्यापेक्षा तू हे का करते मला कळलं नाही. तर त्याला काहीच लॉजिक नाहीये. मग कुठेतरी ना आम्हाला म्हणजे जजमेंटल नाही व्हायचं, पण तू आम्हाला जजमेंटल व्हायला लावतेस. आम्ही आता इव्हन तू दाखवते तुझे इमोशन. कालच्या ह्याच्यामध्ये पण जेव्हा दाखवत होते, बिग बॉस म्हणत होते हा लास्टचा कॅप्टन्सी टास्क आहे, तुम्ही एवढे सगळेजण खेळत होता, चांगले मस्त खेळत होतात, आणि म्हणजे इव्हन रद्द करत होता, व्हॉट एव्हर इट इज. आणि तुम्ही सगळेजण इमोशनल, बिग बॉस इमोशनली बोलत होते, तू इमोशनल झाले, परत तुझ्या डोळ्यात पाणी येत होतं. म्हणजे साधं तुम्हाला बोलणं चाललेलं होतं तर इमोशनल आहे, तर तुझ्या डोळ्यात पाणी येते. ती रुचिता रडत असली तर तिचं सांत्वन करायला जाते. म्हणजे ती तुला एवढं घालून पाडून बोलून सुद्धा, तू बोलून सुद्धा तू तिचं सांत्वन करायला जाते. अनुश्री तुला तुझ्यासाठी बॅड वर्ड्स यूज करते, तिचं ती रडायला लागली तो तू सांत्वन करायला जाते. आणि जेव्हा तुला तुझ्या सासूची न्यूज मिळते तेव्हा तू काहीच तुझं इमोशन्स नाही. आम्ही नाही म्हणत तो हमसा हमशी रड किंवा, पण मला कळतच नाही ऍज अ ह्युमन बिंग जेव्हा आपलं एखादं माणूस जातं आणि तू ऍक्सेप्ट करतेस
की माझ्या आयुष्यात 2 बायका आहेत, माझी आई आणि माझी सासू, ज्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. आणि मग जेव्हा तुझ्या सासूची न्यूज कळते तेव्हा तुझं काहीच इमोशन्स नाहीये. म्हणजे तू अक्षरशः मुलाच्या त्याच्या प्रेमात आहे ते ठीक आहे. नंतर मग आई कशी, स्वतःची आई कशी आहे ते विचारते. नंतर तुझ्या त्या भाचीला काय झालंय ते तू विचारते. त्यांनी सांगितलं मुलगा झालाय आणि तिथे तू खुश होते. आणि जेव्हा तुझ्या सासूचं काहीच नाही आणि त्याच्यानंतरही असं वाटलं कधी आठवण येऊन तू काहीतरी रिॲक्ट होशील, म्हणजे काहीतरी तुझे इमोशन, तर तेही नाहीये. तर दीपाली खरंच तू नाही कळत आहे ऍज अ पर्सनॅलिटी, की तुझं ह्या एजलाही तू चांगली खेळते, चांगली दिसते, तुझा वावर चांगला आहे, तू सगळ्यांशी इंटरॅक्ट करते. पण आता हे जे सगळे छोटे छोटे मुद्दे आता ते प्रकर्षाने मोठे वाटायला लागलेत आणि दिसत आहेत आणि ते आम्ही नोटीस करतोय. त्यामुळे तू आता असं वाटतं जसं सगळेजण म्हणतात काय हिचा गेम आहे. मग तोच क्वेश्चन आहे, काय हिचा गेम आहे. सो दीपाली खरंच काय तुझा गेम आहे. मग तू खरंच काड्या लावतेस का आणि तू खरंच तशी आहेस का. तर हे तर मग चुकीचं आहे ना दीपाली. ऍज अ मॅच्युअर लेडी तू अशी कशी वागू शकतेस. बघ दीपाली काय करायचं ते.